खूप स्नो आहे आणि ना पाय पण थोडा थोडा ना म्हणजे घसरतोय. हॅलो गाईज, Welcome back to house of क्लिफाली. and Cliffali is going on top. ये फायनली. Guys, after like 1.5 or 1 hour 15 minutes of trek, आम्ही एका वॉटरफॉल वर पोहोचलोय. आणि हे बघा चुम्मेश्वरी. आता अजून वरती जातो आणि आम्ही थोडं ओढूनच बोलू कारण की हवा आहे. सो लेट्स गो. आणि दिस व्ह्यू, हा व्ह्यू आणि तिकडे पाण्याचा आवाज आणि अजून आम्हाला जायचंय भरपूर वरती आणि तिथून येतो एक वॉटरफॉल. आणि गाईज हे बघा, कोणत्या साईड ना इकडनं जायचं. चलो गाईस, थोडासा बर्फ उचलते आणि क्लिफर्डवर टाकते. थांबा, त्याला माहितीच नाही. या सुंदर व्ह्यू सोबत चालायला पण एवढं काही वाटत नाही ना गाईस. आम्हाला ना रस्त्यात लोक दिसत आहे तर आम्ही कोणालाही विचारलं ते माहिती काय म्हणताय 1 hour more. म्हणजे आम्ही कितीही वरती जाऊन येऊ. आम्ही 1 ला चालू केलं होतं ट्रेक. नाव इट्स 2:30 आणि आता एक माणूस गेला. तर मी विचारलं हाऊ लॉंग. रफली मोर दॅन 1 hour. आणि मला लिटरली दिसतात लोक फार वरती स्नो मध्ये चालायला लागले. अशी कशी टायनी टायनी. तर चला आपण पण जाऊया. जाऊ वरती. काय जाऊ. आणि आम्हाला काही घाई नाही म्हणून आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत जाऊ. आणि रस्ता बघा किती डेंजर आहे. म्हणजे हा छोटासा रस्ता आणि इथून डायरेक्टली खालून खालून आलोय. हा, आणि आता तो त्या साईडनं आलोय आम्ही. तेही दिसत नाहीये. वरती चढायचंय. ते वरचे माउंटेन. येस, चलो. अशी क्यूट क्यूट ना, हे बघा ते पण आले हायकिंग करायला. आणि किती क्यूट, त्यांना तर रिबन पण बांधलाय. आम्हाला जायचंय ते बघा ते तिथे काय म्हणत होतं. रेस्टॉरंटच्या माणसाला एव्हरीडे भरती खाली करत असेल. हा रूट बघा, इकडे जायचंय आता आम्हाला. इथून चालू होतं बर्फाचा पॅच. येस. सो इट्स गोइंग टू बी नाईस ॲडव्हेंचरस. पण आम्ही केअरफुली जाणार आहे. आणि तिकडनं पण जाताना आय थिंक परत हा बर्फाचा पॅच तिथपर्यंत जाण्यासाठी. सो चला आता पटकन. अशा बर्फातून चालत चाललोय आम्ही. बहुत ही बर्फ आहे. चलो. माझा शूज ओला झाला तुझा. गाईस, आम्ही एका प्रॉपर सपाट रोडला आलो फायनली. पण अजून खूप जायचंय. चढत चढत तिथं जायचंय. लुक ॲट द व्ह्यू. पाणी थंड असेल. हा छोटासा पाथ बघा. वाव. पोहोचलो ऑलमोस्ट. आणि ही साईड तर म्हणजे बघून खूप भारी वाटते डोळ्यांना. मंजिल दिसती आहे आम्हाला. पण अजून दूर आहे. खूप दूर आहे कारण की तो असा नाही ना, असं डायरेक्ट असं सरळ जायचं तसं नाही. ते असं 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 काहीतरी करत तिथे पोहोचायचं. बट या वी आर हॅपी की आम्ही न थांबता करू लागले. 2 तास झाले. 1 ला चालू केलं होतं, 3 वाजले. नॉनस्टॉप चढलोय आम्ही. सो लेट्स सी. टार्गेट 3:30 आहे बट बघू. चला. फायनल काही स्टेप्स मंजिलच्या आणि हे बघा पोहोचलो. आम्ही. आणि आय थिंक ही बिल्डिंग आहे 1881. थोडं दूर जायचंय.
पण हे बघा गाइस 2389 मीटर यस अबोव फ्रॉम सी लेवल आलो आम्ही आणि सी राहिला खाली आम्ही चाललो वरती गाइस या बर्फातून जायचंय आता आणि तिकडे पण एक बसायला छान सीट बनवलंय आणि हे बघा व्यू हम कर सकते हैं बघा ना लाल पडली मी पण थंडीने चलो हा ना बघा गाईज हे बघा ना म्हणजे लिटरली एवढ्या बर्फातून चालतोय आम्ही खूप स्नो आहे आणि ना पाय पण थोडा थोडा ना म्हणजे घसरतोय पण इट्स फाईन हे बघा बाळू तू आधी चाल हा आणि इथून खाली गेलं की डायरेक्ट सटकून खाली ओ आले होते म्हणून क्लिफर्ड थांबला होता ना आता येऊ लागला किती किती क्यूट दिसतो ना गाईज तो मला ना क्लिफर्डवर अजून एक क्रश आहे माहिती का म्हणजे इतका क्यूट आहे तो चलो आणि हा व्ह्यू आणि चाललो आता पोहोचलो आम्ही इकडे येतो ब्रिज फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला बघायचंय का की कोणत्या व्ह्यू साठी आम्ही वरती आलोय तुम्ही बघा हे बघा म्हणजे हा तो सस्पेन्शन ब्रिज आहे ज्याच्यावर ना लोक बिलकुल खालचं घेत नाही जर तुम्ही आमचेही फोटो इंस्टाग्रामवर बघितले तर खालचं घेत नाही म्हणजे असं वाटतं की हा ब्रिज ना असं एकदम असं वाटतं की हा ब्रिज हव्यात उडत आहे हा हवेत आहे आणि एकदम खोल आहे खाली नाही आहे डीप नाही खाली मी आमचाही फोटो टाकेल म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल आणि हे बघा व्ह्यू खूप थंड वारं सुद्धा येतंय आणि बर्फ आणि आम्ही खूप भारी भारी फोटो काढले तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवर फॉलो करा तुम्हाला दिसेल गाईज घातले परत जॅकेट खूप आता आम्ही डिसेंट चालू करणार हे बघा ना लोक बघा कसे फोटो काढतात म्हणजे कोणीच ते खालचं घेत नाही माहिती का क्लिफर्ड थकला आता आणि ना मग ककवाच गेली हा आणि भूक लागली आता भूक लागली. पटकन खाली जातो आता पटकन म्हणजे आय थिंक 2 तास पण बघून घ्या तिथं म्हणतोय काय तो फोनवर हा टाइम किती वाजले सांग एकदा मी सांगते व्हिडिओत 4:10 हा दाखव गाईस 4:10 झालेत आम्ही डिसेंट चालू करणार आहे खाली बघू किती वेळात पोहोचतो लेट्स गो येस आणि असं वाटतं खाली लवकर पोहोचतो असं मला तरी वाटतं बट लेट्स सी आणि बघून घ्या हा व्ह्यू लेट्स गो गाईज क्लिफर्ड पण आता जॅकेट चढवतोय कारण इतकं वारं सुटलंय खूप खूप थंडी वाढली आहे आणि वी स्पेंड मोर टाइम आम्ही अजून वेट टाइम केला जसं जसं ना म्हणजे आता टाइम जास्त होत जाईल तसं तसं थंडी वाढेल ना आणि इथं अल्प्समध्ये रात्री टेम्परेचर चेंज होतं सगळं हा पटकन खाली जातो आणि हे बघा गाईज आम्ही उतरणं चालू केलंय आणि आम्ही नोटीस केलं काही काही लोक वरती येता पण आहे आणि हे बघा मून पण दिसतोय कुठे मलाच नाही दिसू लागलं यार सध्या हे बघा उत्तरणं चालू झालेलं आहे वैशालीला लागली आहे थंडी आणि मी ना टॅन पण झाले दिवसभर कारण की ना पहाडांमधला ते ऊन पण खूप लागतं हो तर मला आता डी टॅन लगेच तर नाही होणार पण तरी म्हटलं जॅकेट घालून घेऊ टोपी गिपी आणि चला आता पटकन खाली जाऊ लेट्स गो गाईज अजून आय गेस 2% झालंय उतरणं अजून तर 30% झाले हे वरचा व्ह्यू दाखव इथेच आहे अजून आम्ही गाईज हो चल लेट्स गो चला पटकन गाईज अवघड आहे पाय ना थोडा सटकतो या बर्फामधून कमॉन मी आले आता क्लिफर्डला पुश करू आपण चलो करू शकतो तू गाईज पण ना या सगळ्या व्ह्यू साठी इट्स वर्थ इट खूप खूप भारी वरतून व्ह्यू आणि त्या ब्रिज पासून पण म्हणजे तुम्ही लिटरली फोटो टाकले ना इंस्टाग्रामवर
आमचे सुद्धा बघितले ना असं वाटेल खाली खोल आहे, पण नाही. तुम्हाला आम्ही ऑलरेडी व्हिडिओ दाखवलं की ते खोल नाहीये, तिथून असं पाणी जातं. बट पटकन जा आमच्या इंस्टाग्रामवर पण फोटो चेकआउट करा. आणि तुम्ही फोटो चेक करेपर्यंत क्लिफर्ड खाली पोहोचून जाईल. तिथून निघालो होतो. आणि ना आता या साईडला ऊन आलं तर बघा ना किती म्हणजे पांढरं शुभ्र पाणी दिसतंय. हे हा दूधसागर टाईप हे बघा. आणि अजून लॉंग वे टू गो, तिकडे जायचं आपल्याला. चला. क्लिफर्ड सांडतो का बघू आपण. बसलं खाली. चला चला. काय अवतार झालं गाईस बघा ना. Yes, that's easy. पोहोचलो. पोहोचला. ऑल गुड. Yes. उमेदची किरण गाईज, उमेदची किरण हे बघा. पोहोचलो आम्ही. हा पोहोचलो तर नाही पण उमेदची किरण दिसली आम्हाला एकदम. चला हळू हा, त्या मातीहून सटकशील. पार्किंग. Guys, almost down. It's going to be 6 o'clock. 4ला निघालो गाईज. आम्ही नॉन स्टॉप चाललोय. उतर 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 उतर. आता आमचे पाय पण म्हणताय बस. लिटरली आय वॉज लाईक थिंकिंग की आम्ही चढलो हे सगळं. म्हणजे गाईज बिलीव्ह होत नाही माहिती का, खूप खूप उंच आहे ते. पण मध्ये 2-3 आयुष्य स्पॉट होते. एक जागी तर मी पडलो पण जोरात. क्लिफर्ड सांडला, थोडासा सांडला. पण इट्स अ पार्ट ऑफ ट्रेक, सो इट्स फाईन. लेट्स गो गाईज. चला चला पटकन पार्किंग मध्ये जाऊ. दिस इज इट फायनली ऑन द रोड. गाईज खूप थकलो आम्ही. कारण लिटरली समवेअर अप इट टुक अस 3 hours टू रीच नॉन स्टॉप. सो इट वॉज अ व्हेरी टायरिंग ट्रेक गाईज. सो आता आम्ही खूप भुकलेलो आहे. वी आर व्हेरी हंग्री. खूप भूक लागली. खूप भूक लागलेली आहे. अँड खूप पाणी पण ताण प्यायचे. टायर्ड ना. वी गो टू मॅकडॉनल्ड्स कारण आम्ही सकाळपासून एवढं काही नाही खाल्लं. अँड वी आर एक्स्ट्रीमली हंग्री. सो वी गो टू हॅव अ गुड ब्रंच ॲट मॅकडॉनल्ड्स. लेट्स गो टू मॅकडॉनल्ड्स. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे बेस्ट व्ह्यू आफ्टर ट्रेकिंग. इज युअर कार. जस्ट गो अँड सिट इन इट. सर्वात भारी व्ह्यू होता आजचा. चला आता पाणी पितो आम्ही. आता पाणी पितो मस्त सुखात ना या व्ह्यू मध्ये बसतो. दे गाईज लिटरली थकलोय. झालं आता ना ही आमच्या शूट करण्याची क्षमता बाकी आहे कसलीच नाही. हे बघा तुम्हाला मागे एम दिसतंय ना. जस्ट आम्ही मॅकडॉनल्ड्सला पोहोचलो आणि 2 घंटे ड्राईव्ह करून आलो बरं तिथून जिकडे आमचे हॉटेल आहे जिथे कारण गाईज लिटरली आम्ही लाईक 80 kilometers वॉज माउंटन रोड. जस्ट झिगझॅग म्हणजे क्वाईट आय डोंट अंडरस्टँड काहीच नव्हतं तिकडं. अँड फायनली एंटर्ड वी आर नाउ इन झालेम सी. म्हणजे 9 वाजले आम्हाला खायला. अँड गाईज आय थिंक सो आम्ही हॉटेलवर जाऊन ना क्रॅश होणार आहे. वी डोंट गो टू एनिथिंग. सो गाईज जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितलेला असेल आणि तुम्ही ट्रेक एन्जॉय केला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अँड होपफुली वी माइट डू सम मोर ट्रेक्स टुमॉरो डे आफ्टर. हा ते बघू आता. कारण मला वृषाली म्हणायला लागली की बेबी तू एवढं मला घेऊन आलाय, मला जरा सिटी फिरवतो. तुम्हाला धोका देऊन आणलं की आपण सुट्टीवर चाललो. तू तर मला नुसतं ट्रेक करवतोय. पण काही आवडतं आम्हाला ते. जस्ट आज मी थकले ना ते असतं ना ज्या दिवशी तुम्ही थकला त्या दिवशी तुमची मेंटॅलिटी पण थकून जाते पूर्ण की आता काही नाही करायचं. तसं आज झालंय मला. पण उद्या आय विल बी फाईन. Yes, tomorrow you will be fine for sure. So guys, stay happy, stay safe, and thank you so much for watching. And please subscribe our channel. And also follow us on Instagram, guys. Yes, follow us on Instagram for pretty guys. pictures. खूप थकली आहे ती. Yes, bye bye. आता मी काही माझ्या तोंडातून ना शब्द निघतील. bye bye म्हणजे नीट प्रोनाउन्सिएशन पण निघणार Let's go, guys. See you. Bye bye.